नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी रिक्रिएट करणार आहे राधा राणी लूक, जो की तुम्ही या व्हिडिओमध्ये बघत आहात. सो या बघा मी हा लूक कसा क्रिएट केला. तर आपण पहिला तर आईसने आपला फेस छान असा रफ करून घेऊया. मिरर 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 ओके. दर टाईमसाठी छोटूसा मिरर आहे आपल्याकडे. मला मिररची सख्त जरूरत आहे. व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहे. आणि ना ह्या व्हिडिओसाठी स्पेशली मी ही जी डब्बी जी लहानपणी मे बी माझ्याकडे होती आणि सगळ्यांकडेच असेल, ह्यामध्ये सगळे म्हणजे वेगवेगळे असे शेड्स आहेत. गंधक असं बोलतो आपण ह्याला. तर स्पेशली मला व्हाईट कलरचं हवं होतं, ते असं इकडे डोळ्यावर करायला, म्हणून मी ही डब्बी घेतली आहे. तर मला ड्रॉइंग तर एवढी चांगली येत नाही, पण बघू आपण जुगाड तर करू. सो सगळ्यात पहिला माझी स्किन जी आहे ना, ती जे गेल्या 1 या 1.5 महिन्यापासून खूप सेन्सिटिव्ह आणि खूप ड्राय झाली आहे आणि थोडेसे स्किनमध्ये प्रॉब्लेम पण चालू होते. त्याच्यावर मी एक स्पेसिफिकली व्हिडिओ बनवेन. पण म्हणून मी माझ्या स्किनवर जास्त मेकअप नाही एकदम यूज करणार आहे, थोडंसंच करणार आहे एकदम. पण मी माझ्या स्किनला पहिला मॉइश्चरायझर लावणार आहे, कारण की माझी स्किन खूप जास्त ड्राय. माहीत नाही व्हिडिओमध्ये एवढं दिसतंय की नाही, पण जर रिअल म्हणजे ऑफ कॅमेरा बघितली ना तर पूर्ण पॅचेस असे दिसून येते, एकदम ड्राय स्किन झाली आहे. सो मी इथे सगळ्यात पहिला तर मॉइश्चरायझर लावून घेणार आहे. आणि मी आता सिरम वगैरे काहीच यूज नाही करत आहे, कारण की नाही करत आहे, सगळ्या गोष्टी अवॉइड करते आहे, कारण की स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह झाली. मी स्किनवर काहीही लावलं ना तर थोडंसं जळल्यासारखं होतं आहे. तर म्हणून मग स्किनच्या डॉक्टरकडे सुद्धा मी गेलेली. आता थोडंसं रिकवर झाली आहे स्किन, पण परत ती ना ड्राय व्हायला सुरू झाली आहे. वगैरे तर मनाच केलेली करायला, पण असं समोर पण दिसत होतं कॅमेरामध्ये. तर आता मी मस्तपैकी मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे. आणि मी इंस्टाग्रामला एवढ्या रील बघितल्या आहेत ह्या लूकच्या की ती म्हणजे माझ्याकडे तेच रील येत आहेत. सो माझं असं झालं, वाय नॉट, मी का नको बनवू. आणि आज घरी ना कोणच नाही आहे, मी एकटीच आहे. सो छान असं मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे. आता मी सनस्क्रीन नाही लावणार आहे, कारण की मी कुठे बाहेर नाही जाते, घरीच राहणार आहे. सो मी असं खाली सगळा मेकअप ठेवला माझा, म्हणून मी नुसती खाली बघते. तर आता मी अप्लाय करणार आहे प्रायमर, कारण की माझी स्किनवर मी काय अजून म्हणजे सिरम वगैरे नाही यूज करू शकत, म्हणून मी डायरेक्ट प्रायमर लावणार आहे मॉइश्चरायझरच्या नंतर. तर इथे मी जे डेली माझं प्रायमर जे यूज करते हमेशा तेच यूज करणार आहे. माझ्याकडे आता मिरर, मला आता वाटतं खूप गरज आहे मला मिररची. व्हिडिओ वगैरे बनवताना माझ्याकडे मिररच नाही आहे. आणि ही व्हिडिओ ना मला खूप दिवसापासून बनवायचं डोक्यात होतं, पण एवढा दिवस माहीत नाही मी का नाही बनवले. आणि आता जेव्हा दिवस जवळ आले आहे, आणि आज 14 तारीख आहे आणि उद्या जन्माष्टमी आहे आय थिंक, म्हणजे 16 तारखेला ते दहीहंडी आहे आणि उद्या उपास आहे. आणि मी आज व्हिडिओ बनवायला म्हणजे आज बनवायला घेतली आहे. वाव, म्हणजे आज रात्री मला ही व्हिडिओ आता बनवून आज रात्री एडिट करून मला उद्या सकाळी पोस्ट करायची आहे, उद्या सकाळी किंवा संध्याकाळी. ओके, प्रायमरसुद्धा मस्तपैकी लावून झालेला आहे. एकदा मी बघते व्हिडिओ नीट चालते की नाही, कारण की मी बॅक कॅमेऱ्यातून शूट करते तर मला काही दिसत नाही आणि समोर माझा मिरर पण नाही आहे. तर आता आपला प्रायमर थोडा ना, हा कॅमेरा असा पाहिजे होता. येस तुटेल हा, मला वाटतं मी तोडून टाकेल. ओके, तर प्रायमर वगैरे सगळं लावून झालं आता. आणि नेक्स्ट स्टेप आपण वळणार आहोत कन्सिलर बघूया आपण. थोडंसं डार्क सर्कल तर मला एवढं नाही आहे एवढं जास्त, पण थोडंफार मी लावणार आहे. आणि मी कोणतीही गोष्ट लावताना मग पहिला मी माझं मॉइश्चरायझर घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी माझं फाउंडेशन आणि कन्सिलर दोन्ही पण मिक्स करणार आहे आणि मगच लावणार माझ्या फेसवर. असंच नाही लावणार की एवढ्या महिन्यानंतर व्हिडिओ बनवते. बापरे, मला आधी वाटायचं की व्हिडिओ बनवणं हे खूप इझी आहे म्हणजे, पण नाही.
जे लोक यूट्यूबला आहे त्यांना माहिती आहे स्ट्रगल आहे तेवढंच. जिथे जिथे मला ना कसा होईल मी एवढ्या हौशीने तर करायला बसली आहे. मी जस्ट ऑफिसमधून आली, थोडंसं बसली आणि व्हिडिओला सुरू केला. मी आता खूप दिवस आराम केला, आता तरी व्हिडिओ करायला घेऊया. सोया पोरींनी एवढ्या भारी भारी रील बनवल्यात ना, ओ भाई साहब, एवढ्या भारी दिसतात ते लोक, खूप जास्त प्रिटी. मला भीती वाटते ह्या मेकअपच्या नंतर माझ्या फेसवर परत काहीतरी येऊ नको. ही व्हिडिओ बघून माझी मम्मी नक्कीच मला शिव्या घालणार आहे, कारण की ती बोलते जरा थांब, मेकअप वगैरे नको करूस, पण मी काही ऐकत नाही आहे. आता आपण फाउंडेशन लावूया. मेन गोष्ट तर ना तेच आहे, काय बोलतात त्याला, जे मी डोळ्यावर वगैरे करणार आहेत ना फुलं वगैरे, ते मेन आहे. हे तर काय बेस तर नॉर्मल मी जो सगळ्या मेकअपवर करते तोच आहे, पण मेन तर तेच आहे माझं. गाईज मी फाउंडेशन मस्तपैकी ब्लेंड करून आले आणि मी मिररमध्ये जेव्हा बघितलं तेव्हा भूत दिसत होती, कारण की मी फाउंडेशन एवढं जास्त लावलेलं. तर मी थोडं आता पुसलं आहे ते, आणि आता थोडंसं मला नीट वाटतं माझं बेस. मी जास्त नाही लावत आहे, कारण की स्किनवर आधीच खूप काय काय जास्त होतं आहे. ठीक आहे, मी फाउंडेशन लावून झालेलं आहे. त्यानंतर मी लावणार आहे ब्लश. पण मला काय आता भेटत नाही आहे, सो मी विदाऊट ब्रशच ब्लश लावते. स्ट्रगल करावं लागते ओ भाई साहब एक व्हिडिओ बनवायला, आणि एवढा सगळा मेकअप करून मी कुठेहीच नाही जाणार आहे, घरीच बसणार आहे. आणि मी खूप सारं ब्लश लावणार आहे. इथून ब्लश घेणार आहे ते इथे, पण छान वाटते ब्लश लावल्याने, एक वेगळाच लुक येतो. इथे थोडं जास्त लावलं की थोडं कमी. एक तर हा एवढूसा मिरर आहे ना, त्यातून मला समजत नाही आहे. ओके, हा खूप जास्त ब्लश झाला मला माहिती आहे. मी एकदा मिररमध्ये बघू का केवढा जास्त ब्लश वाली. नाही, हे बघा, आणल्यापासून यूजच नाही केलं, आणि ह्याला बघून मला यूज करायचं मन पण नव्हतं. एवढं छान दिसतं, कारण की हे फक्त थोडं चमकी लावणार आहे. भारी वाटतंय. हे थोडं जास्त वाटतं, असं का वाटतंय मला, आय नो हे खूप जास्त झालं आहे. ठीक आहे, जास्त झालं असेल तरी पण ठीक आहे, नंतरला लास्टला आपण बघूया कमी जास्त काय करायचं असेल तर. आता आपण पावडर लावूया आपली. जास्त लावलं आहे आणि थोडंसं डिफरंट लावलं आहे. मी पावडर लावून सुद्धा आले. मी की ना माझं मिरर नाही आहे, तर मला ना असं नाही जमत आहे, म्हणजे कारण की मी बॅक कॅमेऱ्यामध्ये शूट करते आणि एवढ्याशा मिररमध्ये धरू कसं आणि पावडर कशी लावून, सो मी म्हणून मिररमध्ये गेलेली. सो पावडरसुद्धा छान अशी लावून बघितली, लावून झालेली आहे. आणि विसरली की आयब्रोज आधी करायला पाहिजे होते, तर काही नाही, आपण आता करूया. की आयब्रो माझ्या ज्या मी आयशॅडो पॅलेट आहे ना त्यामधूनच घेतले, थोडेसे ब्राऊन आणि ब्लॅक शेड. आणि आता मी ह्या सेटचं सुद्धा पटकन करते. आयब्रोज करून झालेले आहेत आणि मला माहीत नाही आता कसे दिसत आहेत ते, पण ठीक आहे, म्हणजे जेवढे मला येतात तेवढे मी केलेत. आणि आता ह्या आयब्रोज नंतर आपण करणार आहोत मस्कारा लावूया. मस्कारा मला मस्कारा लावायला एवढा जास्त आवडतं ना, जेव्हा त्याचे आपल्या आईज एकदम मस्त एक वेगळाच लुक येतो डोळ्यांना. करणार आहोत डोळ्याचं नक्षीकाम. कुठे आहे माझी डब्बी? सो मला ना खूप भीती वाटते करताना.
पहिला मी बघून घेऊ का, फोटो बघून घेऊ मला कसं करायचं आहे आणि मग मी करते. नाही तर मला ना एकच फोन आहे ज्या फोनमधून मी व्हिडिओ करते आणि त्या फोनमधून बघून मला ते आय लुक पण करायचं आहे. स्ट्रगल. ओके थांबा जरा 5 मिनटं. ओके गाईज, आणि आता मी उठलेली आहे कारण की मला विदाऊट मिरर ते सगळं करायला नाही जमणार आहे. आणि मी बेसिक नॉर्मल जे इथे ते लोक असं फ्लावर छोटे छोटे काढतात ते करणार. आधी मी ठरवलेलं इथे काहीतरी असं कोरीव काम करेन, पण त्यासाठी माझ्याकडे फोन हवा येतात आणि मला भीती पण वाटते मला ते जमेल की नाही जमेल. सो आता माझ्यासमोर इथे मिरर आहे, तो मी मिररकडे बघून ते सगळं करते. तर तुम्ही पण असं बघा, कारण की मला असं नाही जमणार म्हणजे एवढूशा मिररमधून ते करायला. काहीतरी एवढं सगळं मी करते आणि ते चूक ते बरोबर नाही झालं तर मला पण एकदम असं वाईट वाटेल. सो आपण इथे मी बघणार आहे कारण की माझा मिरर इथे आहे. सो प्लीज समजून घ्या. आणि इथे आहे माझी ही डब्बी. मला भीती वाटते जाम. मी हे कधी केलं नाही कारण की कधीच नाही केलं, कधीच म्हणजे कधीच नाही. हे कसं वाटेल आधी ह्याचं काय म्हणतात, ह्याचं हे मला छोटं वाटतंय. हे आहे ना ते जरा मोठं आहे आणि एवढं मोठं नको आहे आपल्याला. सो मी ह्याच्याने करणार आहे. मला भीती वाटते. ओके मी सगळं हे ना आता मी बोल बच्चन नाही करणार आहे, मी डायरेक्ट काढते कारण की मी असं बोलत राहिली तर मग मला भीती वाटते खराब झालं तर बाबा ह्या व्हिडिओच्या चक्करमध्ये एवढी सगळी मेहनत माझी वाया जाईल. छान तर दिसतंय पण जेवढं वाटतंय तेवढं इझी नाही आहे. मला वाटतं फक्त फ्लावर्सच काढायचे. मे बी माझे जे हे गंधक आहेत ते चांगले नाहीत कारण की मी खूप वेळा असं ते टॅप करते तरी पण त्याचा कलर नीट उठून, स्पेशली व्हाईट वन जो जास्त यूज होणार होता तोच कलर. तर मी खूप स्ट्रगल करते. ह्या साईडचं तर छान झालेलं आहे, छोटे छोटेसे फ्लावर्स. मला वाटलं खूप इझी असेल पण नाही भाई, एवढं इझी नाही आहे जेवढं वाटलेलं. सो आता मी दुसऱ्या डोळ्याचं सुद्धा करून घेते सेम. एकच फ्लावर काढल्यावर माझा हात एवढा थरथरतोय. हे खराब तर नाही होऊन देणार मी, चांगलंच झालं पाहिजे. हा जो व्हाईटवाला कलर आहे ना तो खूप बेकार आहे, खूप जास्त बेकार आहे. केस पूर्ण आपला आता मेकअप झालेला आहे. आपण आता लिपस्टिक लावूया. लिपस्टिक ना थोडंसं मी इथे पिंक आणि ब्राऊन करणार आहे. हायलायटर पण लावूया आपण. बघू शकता. आणि आता मी ना ह्याच्यावर मस्त ज्वेलरी वगैरे घालते आणि मग मी मला दाखवते फायनल लुक कसा दिसतोय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल